या क्षेत्रक्षाकडे दरम्यान एका धावेने ऑफ द मार्क होताना 22 थले आणि एका धावेने अकाउंट ओपन होतं या देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले या संघाचं. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भिवंडी तालुक्यामधील ही पहिली अशी असोसिएशन आपण पाहतो या ज्या असोसिएशनमध्ये सर्वाधिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. तालुका क्रिकेटचा विचार केला तर अनेक असोसिएशन आपण पाहतो मध्ये सर्वाधिक स्पर्धा कुठल्या असोसिएशनने यंदा जगामध्ये कव्हर केलेल्या आहेत ते जिशे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. इथं मध्ये कट केलेल्या चेंडूला बाहेरचा चेंडू आणि बाहेरच पाठवलेला चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझनमधून सीमा पार धावतील 4 चौकार. यावेळी कट केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातो गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. वाट बॅटिंग.
बॉलिंग ट्रॅकवर भिनरचा वंडर बाय प्रणव भोईर येतोय. काल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ढोंडवडील चषकामध्ये देखील भिनर संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र साई स्पोर्ट्स खारबाव संघाविरुद्ध त्यांना पराभव सहन करावा लागला होता. 60 धावांचं लक्ष्य खारबाव संघाने चेस केलं होतं 4 षटकामध्ये. इथे मात्र प्लेहॅन मिस आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं तर बोरशेती संघाविरुद्ध देखील 62 धावांचं लक्ष्य सहजरित्या साई स्पोर्ट्स खारबाव संघाने चेस केलं होतं. आणि काल साईज खारबाव संघ हिंदू हृदय सम्राट ढोंडवली या चषकामध्ये क्वालिफाय देखील होताना पाहिला होता. प्रणव भोईर बॉलिंग ट्रॅकवर सामना फलंदाज भावेश तले. इथे मात्र आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर वेगाने निघून जातोय या यशरेशाच्या हातामध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतोय बॅटिंग साईडने या वाईड साईड रिव्ह्यू देखील घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग आपण बघतोय पंच बारकाईने पाहत आहेत. बॅटिंग साईडने वाईडसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. इट्स वाईट रिव्ह्यू इज सक्सेसफुल आणि रिव्ह्यू आता रिटर्न असणार आहे. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू जो घेतला गेला होता तो सक्सेस ठरतोय. वाईटच्या रूपाने या संघाच्या धावसंख्येमध्ये आता मात्र अवांतर धावेची देखील भर पडताना देवांना थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघाची धावसंख्या पोहोचते ती या 22 वर. हो हो मोठा फटका. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल सीमा पार. आपला पण फटका आपण पाहतोय 22 तलेच्या बॅटमधून हा चौकार. दरम्यान इवन जोडी आपण बघतोय क्रिकेट समर्थकांची भिनारचे रमेश भोईर साहेब आणि गुरसेचे प्रकाश भोईर साहेब आमच्याशी जोडले गेले आहेत. ही भिनार गुरसेची एवन जोडी आणि या एवन जोडीकडून देखील या स्पर्धेसाठी स्पेशली आवाज भिनार संघटनेचे हार्दिक शुभेच्छा झाल्या. धन्यवाद रमेशजी भोईर आणि धन्यवाद प्रकाशजी भोईर. एवन जोडी आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंगर मिस चांगला चेंडू कटरचा वापर करताना आपण पाहतोय गोलंदाज प्रणव भोईर वापसी करताना या चेंडूवर पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय आवाज भिनार विपक्षीय देवानंद थलेपा प्रतिष्ठानना गावदेव वेले या दोन संघामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर वंडर बाप भिनार आपण मध्ये प्रणव भोईर बॉलिंग ट्रॅकवर. आणि इथे आपण पाहतोय भाऊ पाटील सांभाळून नाही तर डायरेक्ट ठेले चषकाला जाईल. ट्वेंटी 26 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. पिटूचं दुसरं षटक चालताना गोलंदाज प्रणव भोईर तर सामना करेल फलंदाज भावेश तले. इथे कट करण्याचा प्रयत्न हे कलकास अपेल तिथे केला जातो. मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट अवंताचा वाटच्या रूपाने. चतुर आणि चाणक्य पंच आता पण पाहतोय भाऊ पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये.
दरम्यान देवानंद थले प्रतिष्ठान गावदेवी वेले संघाला अनिकेत पाटील खंडू डॉन आणि सर्वेश पाटील यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद अनिकेत पाटील खंडू डॉन आणि सर्वेश पाटील, आपल्या दोघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅकफुला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह खेळलेलं आहे, मात्र चांगले क्षेत्रक्षम पॉईंट रिझल्टमध्ये पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाही. धावसंख्या स्थिर, बिनबाद 27 धावा. यानंतर दोन्ही संघाने आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी वडघर विपक्ष MGM टेंभवली या दोन संघामध्ये. यावेळी फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज मध्ये त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमा पार. मिडविकेट रिझर्व मधून धाव येतील 4. यावेळी मात्र बेस्ट टाइम फटका आहे. या क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र झेल होण्यासारखी खरं तर संभावना होती आणि तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावेने दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती, या पावलाच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि या देवानंद थले प्रतिष्ठान गावदेवी वेले संघाची धावसंख्या स्कोरवर आपण पाहतोय बिनबाद 33 धावा, 33 इन ऑफ द सेकंड ओव्हर विदाउट लॉस. यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना दोन्ही संघांना पहिला पुकारा दिला जातोय. गावदेवी वडघर संघाचा संघनायक आणि MGM टेंभोली संघाचा संघनायक. पुढील सामन्यामध्ये आपण टायगर ऑफ वडघर अजित पाटील याला इन ॲक्शनमध्ये पाहणार. रन मशीन ऑफ वडघर अवी पाटील देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि बॅकबन ऑफ वडघर दर्शन पाटील देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर वडघर संघाचा हिटमॅन रोहित पाटील, त्यानंतर यश पाटील देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला हर्षद पाटील लायन हॉट ऑफ टेंबवली, रन मशीन ऑफ टेंबवली कुमार भोईर देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. याच मैदानावर 2026चा विजेता संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. गावदेवी वडघर आयोजित उपसरपंच चषकाचं आयोजन माजी सरपंच चषकाचं आयोजन केलं होतं आणि त्याच चषकावर गावदेवी वडघर संघाने नाव कोरलं होतं. तो संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये या पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. गावदेवी वडघर विपक्षी MGM टेंभवली, एक बिग मॅच. पुढील सामना मित्रांनो पाहायला विसरू नका. यावेळी फुलटा चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाजा चेंडू पाहायला मिळतोय या स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार षटकार. चेंडूला गिरके देखील देताना आपण बघतोय सबसे कातील विजेंद्र पाटील, जो सध्या कातील आणि फलंदाजी करतोय. आपण बघतोय षटकार चौकारामध्ये डील करतोय ना, इक्का दुक्का सीधा चौका छक्का. षटकार चौकारांची बाजा बोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण त्याच्या इनिंगमध्ये एकही धाव नाही, एकही दुरी धाव नाही किंवा एकही डॉट चेंडू नाही. 3 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत आणि चौकार षटकांची भाषाच तो बोलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 39 धावा सध्या होत नाहीत, धावा जणू काही वाहत आहेत. रोहन भोईरचा स्वागत देखील षटकाराने करताना फलंदाज विजेंद्र पाटील. फ्लिक केलेल्या चेंडूला पायांच्या समोरचा चेंडू मिडविक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहण्यामध्ये डिमिडविक रिझनला दुसरे धावण्याचा प्रयत्न केला जातोय. जोखीम पत्करली होती खरं तर विजेंद्र पाटील यांनी आणि जोखीम पत्करताना 2 धावा देखील पूर्ण करताना
बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय कगिसो रबाडा भिनार रोहन भोईर बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते. दिनेश भोईर यांचे सुपुत्र रबाडा भिनार या नावाने ओळखला जातोय. सामन्याकडे फलंदाज पुन्हा एकदा विजेंद्र पाटील. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतात भाऊ पाटील सरांचे हात समांतर कारण धाव मिळेल वायर चोपणे आव्हान तर डाऊन द लेग स्टंप हा चेंडू हाताळला होता गोलंदाज रोहन भोईर याने. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आवाज भिनार संघ आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण करताना. लॉफ केल्या चेंडूला लॉफ्ट फटका हवाई फायर आणि हा चेंडू निघून जातोय वाईड ऑफ लॉंगांच्या वरून सीमाच्या बाहेर. सामन्यामध्ये आपण पाहतोय चेंडू मैदानामध्ये कमी आणि मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालेला आहे. विस्फोटक फलंदाजी विजेंद्र पाटील करताना आपण पाहतोय मॅन इन फॉर्म. पुन्हा एकदा लॉफ केले चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा सीमा पार आणखीन एक षटकार 2 इन रो 2 में 2 ठोक डाले. आयोजित केली होती याच मैदानावर. ते एकाच स्पर्धेमध्ये तब्बल 5 अर्धशतके या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले होते. सर्वाधिक अर्धशतके त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. यावेळी मात्र चेंडू निघून जाते सीमा पार बॅकवर्ड स्कोलेक मधून जणू का नुलुक शॉट आपण पाहतोय. चेंडू सीमा पार तर वावगड रनांना ज्याप्रमाणे फटका केलेला आहे नुलुक शॉट आपण पाहतोय. षटकांची हॅट्रिक देखील पूर्ण करताना आणि वैयक्तिक 46 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पाहतोय सबसे कादिल विजेंद्र पाटील केवळ 4 धावांनी आपल्या अर्धशतकापासून दूर. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक विजेंद्र पाटील पूर्ण करेल का? पहिली 50 या टुर्नामेंटमधील पाहायला मिळेल का? अर्धशतकापासून केवळ 4 धावांनी दूर आपण पाहतो विजेंद्र पाटील. यावेळी मात्र लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फटका आणि पहिलं अर्धशतक. दोस्तों ये सिर्फ रातों के कातिल ने ये दिन के भी कातिल है इसलिए मैं कहता हूँ सबसे कातिल विजेंद्र पाटील. विजेंद्र पाटील आपण बॅट उंचावायचे आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपण पाहतोय विजेंद्र पाटील याच्या बॅटमधून. जब तक तोडे का नाही तब तक छोडे का नाही. बोलवलेले आहे आपण बघतोय विजेंद्र पाटील याने. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये कमी आणि सीमारेषेच्या बाहेर जास्त पाहायला मिळालं आहे. विजेंद्र पाटील याच्या इनिंगचं जर विशेष पाहायचं झालं तर 2 चौकार आणि तब्बल आपण बघितलं तर 7 षटकार त्यांनी पेश केलेले आहेत. भावेश वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय तर विजेंद्र पाटील याने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. यंदा जगमाचा विचार केला तर यंदा जगमध्ये पहिलं अर्धशतक दिव्य संघाच्या कुणाल पाटील याच्या नावे आहे. यंदा जगामध्ये आपण बघितलं आतापर्यंत
ज्या स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत 23 त्या 23 स्पर्धेमध्ये तब्बल 37 अर्धशतकं झळकावले गेले आहेत आणि 38 अर्धशतक आपण बघूया विजेंद्र पाटील याच्या बॅटमधून. तीन षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 66 धावा आणि 3 षटकांसाठी आतापर्यंत आपण पाहतोय आतापर्यंत आपण बघितलं तर 20 मिनिटं घेतली गेलेली आहेत. प्रणव भोईर कंटिन्यू आपण पाहतोय ज्याने पीठूचं दुसरं षटक आलं होतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली गेली आहे. प्रणव भोईर बॉलिंग ट्रॅकवर तर प्रणव भोईर याचा सामना केला फलंदाज 22 तले. केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. क्रिश पिक्चर प्रदर्शित झाल्यानंतर जेवढा हिट ठरला होता तेवढा मात्र धूम या मुलांनी ह्या गाणं हिट केलेलं आहे. क्रिश का गाणं सुनेगा इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने लेगबाजचा इशारा पंचाकडून येतोय. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 71 वर. यंदा जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे तो जय खापरा वेले संघाच्या भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे आहे, ज्याने तब्बल 90 धावांची भागीदारीचा विक्रम केलेला आहे. आणि इथे आपण पाहतो भावेश थले आणि विजेंद्र पाटील यांच्यामध्ये तब्बल 71 धावांची भागीदारी झालेली आहे. 9 धावांची भागीदारी आपण पाहिलेली आहे भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे. त्यानंतर क्रमांक 2ची भागीदारी याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. दुसऱ्या क्रमांकाची भागीदारीचा जो विक्रम आहे 86 धाव्यांचा तो विक्रम याच मैदानावर सिद्धेश पाटील आणि करण पाटील या जोडीने केला होता एकवीर हवीदेवी संघाकडून. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा भागीदारीचा विक्रम आहे 80 धावांची भागीदारी, जो विक्रम चाविंद्र चषकामध्ये पोगा या मैदानावर झाला होता. शिलोमध्ये वर्ल्ड संघाकडून कौशल पाटील आणि यतीन मडवी यांनी 14 मानकुली संघाविरुद्ध 80 धावांची भागीदारी रचली होती. या टॉप 3 भागीदारी यंदा जगमध्ये पाहायला मिळतात. हायस्ट पार्टनरशिपचे विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. इथे लॉप केला चेंडूला लॉफ्टेड फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील यावेळी देखील पूर्ण अर्धा डझन. धावसंख्या 79 आपण बघूया. कौशल पाटील आणि यतीन मडवीची भागीदारी आता मात्र धोक्यात. 80 धावांची भागीदारी त्यांनी केली होती आणि ती मात्र आता इथे मोडीत करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या भागीदारीची बरोबरी साधताना आपण बघूया वेले संघाची ही जोडी भावेश तले आणि विजेंद्र पाटील. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील आपण पाहिलेला आहे. वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये वेस्ट इंडिजच्या क्रिस गेल आणि मॉर्गन सॅम्युअलला या जोडीच्या नावे सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये महिला जयवर्धने आणि कुमार संगकारा या जोडीने सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोच्च भागीदारी सध्या आपण बघूया भावेश तले आणि विजेंद्र पाटील यांच्यामध्ये तब्बल 80 धावांची आतापर्यंत भागीदारी रचली गेली आणि कौशल पाटील यतीन मडवीच्या भागीदारीचा विक्रमाची बरोबरी झालेली आहे.
यावेळी मात्र नो लुक शॉट, शतरक्षक चिन्हूपर्यंत पोहोचतोय आणि इथे मात्र काय घडलंय, झेल ड्रॉप. कौशल पाटील आणि यतीन मडवी यांची जी भागीदारी 80 धावांची होती ती ते क्रॉस करताना आपण बघतोय की भावेश तले आणि विजेंद्र पाटील 82 धावांची भागीदारी इथे मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते या जोडीच्या नावे. नुलुक शॉट सर्वप्रथम आपण बघितलं तर गुजरातचा प्रदीप पाटील या फलंदाजाने टेनिस क्रिकेटमध्ये लुक शॉट खेळला होता आणि लुक शॉट सध्या आपल्याला बॉल मिळतोय या 22 तल्याच्या बॅटमधून. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज रितेश. 82 धावांची भागीदारी आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू कटरचा वापर करताना रितेश पहिल्या चेंडूवर चकवताना आपण पाहतोय विजेंद्र पाटील याला चांगले चेंडू हाताळणी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकर 82 धावा. रितेश बॉलिंग ट्रॅकवर, सामना केला फलंदाज विजेंद्र पाटील. इथे मात्र फोर्स केल्या चेंडूला, फोर्सिंग स्ट्रोक, चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार, व्हाट अ शॉट. या अगोदर आपण बघितलं तर कौशल पाटील यतीन मडवी यांचा भागीदारीचा विक्रम मोडीत काढलेला आहे जोडीने आणि त्यानंतर आता विक्रम मोडीत काढलेला आहे तो करण पटेल आणि सिद्धेश पाटील यांच्या 86 भागीदारीचा. समोर खेळल्या 20 मध्ये आणि त्यांच्या हातामध्ये समोर विक्रम असेल, मात्र तो विक्रम आता काय मोडीत निघेल नाही. 90 धावांचा भागीदारीचा विक्रम आहे त्यांच्याच गावच्या भावेश पाटील या कुलदीप थलेच्या नावे तो विक्रम मात्र ते मोडू शकलेले नाही. मित्रांनो कालचा दिवस आपण बघितलं तर कालचा दिवस जर बघितला तर 1995 1 फेब्रुवारी 1995 असा दिवस होता आणि त्या दिवशी आपण बघितलं तर अँडी फ्लॉवर अँड ग्रँड फ्लॉवर या भावांच्या जोडीने त्या अगोदर यान चपल आणि ग्रॅग चपल या ऑस्ट्रेलियाच्या बंधूंच्या जोडीचा जो विक्रम होता 265 धावांचा तो विक्रम मोडीत करताना पाकिस्तान विरुद्ध अँडी फ्लॉवर अँड ग्रँड फ्लॉवर यांनी 259 धावांचा विक्रम केला होता. आणि भावांच्या जोडींचा जो विक्रम या अगोदर यान चपल आणि ग्रॅग चपल यांच्या नावे होता तो विक्रम कालच्या दिवशी अँडी फ्लॉवर अँड ग्रँड फ्लॉवर यांनी मोडीत काढला होता. कालच्या दिवशी ही घटना खरं तर 1 फेब्रुवारी 1995 मध्ये घडली होती आणि इथे मात्र चांगली भागीदारी आपण बघतोय झाली होती ती 89 धावांची या दोन्ही फलंदाजांमध्ये. मात्र दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी आपण बघतोय 90 धावांची भागीदारी जयखोबऱ्या वेले संघाच्या भावेश पाटील आणि कुलदीप थले यांच्या नावे आणि त्यानंतर आता मात्र गावदेव वेले संघाच्या नावे दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. खेचून मारलेला आहे, खिचके माराय, मात्र सीमाशा क्लिअर करू शकला नाही. कावकुर मध्ये झेल आणि इथे मात्र समावत होते फलंदाज आपण बघतोय निलेश पाटील याचा खेळ. शिवसेनेची स्पर्धा देखील आपण बघतोय धर्मेंद्र दिगेश साहेब स्टँड आणि बाळासाहेब ठाकरे साहेब स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जंद्राचा खारबा छत्रपती शिवाजी महाराज जांदे राजे आणि त्यांच्या नावाने खारबा संघ नेहमीच
अनेक स्पर्धामध्ये खेळताना आपल्याला पाहायला रमेश तरी साहेबांचा संघ आपण पाहतोय आणि त्या संघाच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा टॉस आपल्याला पाहायला मिळेल संघ असतील गावदेव वडकर संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम निशान पाटील गावदेव वडकर संघाचे संघनायक. एमजेप टेंबोली संघनायक आपण देखील टॉससाठी संपर्क साधायचा आहे. यावेळी मात्र समोर खेळायला चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचतोय मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. बंदे में दम नाम है केतन मुकादम आणि द्या केतन मुकादम याच्या बॅटमधून दमदार षटकार. विजय यंदा संघामधील जो सांघिक धावसंख्येचा विक्रम होता न्यूझीलंड अंजूर संघाच्या नावे निर्धारित 4 षटकांमध्ये 94 धावा तो विक्रम देखील इथे मोडीत काढला जातोय. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचा विक्रम होता न्यूझीलंड अंजूर संघाच्या धावे 4 षटकांमध्ये 94 धावा तो विक्रम मात्र देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघ मोडीत काढताना 96 धावा वेले संघाच्या धावपलीकडे झलकल्या गेल्या आहेत. फुलटा चेंडू ऑन साईडला मिड क्रिजरमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 2 धाव फलंदाज या दरम्यान पूर्ण करतात आणि अशा प्रकारे आपण पाहतोय बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. वेस्ट ऑफ हाईटसाठी नक्कीच बॅटिंग साईडने ड्रेस घेतलेला आहे आणि आमची कंट्रोलमध्ये तिसरे पंच आपण पाहतोय अतिश पाटील मॅन फ्रॉम आलिमगड जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि 40+ क्रिकेटमध्ये ते देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पल्लत पाटील नंतर त्यांचं नाव देखील घेता येईल. पल्लत पाटील हॉट मॅन आहेत मात्र ही कूल मॅन आपण पाहतोय. इस फेट डिलिव्हरी. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त. निर्धारित 5 षटकामध्ये देवानंद थले प्रतिष्ठान गावदेव वेले संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या त्या 98 आणि 99 धावांचं लक्ष ठेवले आवाज भिनारे संघासमोर. तर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालं एमजीएम टेंभोली विपक्षी आपण पाहणार आहोत गावदेव वडकर अजित माजी सरपंच चषकाचा विजेता संघ. आमचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य राजेशजी पाटील यांना विनंती आपण आपले शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जेशेचे मेंबर आहेत राजेश पाटील आणि त्यांचे शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. शिवसेना जिल्हा प्रमुख टॉस बॉक्स आपण बघतोय. या टॉस बॉक्समध्ये हा टॉस केला जाईल. हे नाणं आपण बघू शकता. एका बाजूला जिल्हा प्रमुख चषक 2026 तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक जांतराचा खारबाव ग्रुप. सामना 5 षटकांचा जांतराचा कॉल आहे आणि जांतराचा चाललेला आहे. तर टॉस जिंकला वडकर संघ नाही का. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ देताना जेशेचे मेंबर राजेश पाटील वडकर संघाने एक टॉस आपण जिंकला. सर्वप्रथम जांतराचा ग्रुप जांतराचा स्पोर्ट्स क्लब खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 हे दिमागचं आयोजन जे केले गेले आहे कालिकामाता क्रीडांगण कालवार या मैदानावर. कसं वाटतं आयोजन खूप सुंदर आहे. गाणी ग्राउंड पण सुंदर आहे. खेळायला मजा येईल. याच मैदानावर आपण चषक आयोजित केला होता. त्या चषकाचा विजेता आपला संघ राहिला होता. टॉस आपण जिंकलाय. टॉस महत्वाचा होता. हो नक्कीच. आणि महत्वाचा टॉस तू जिंकलाय. तर टॉस जिंकल्यानंतर तुझा निर्णय काय असेल. बॅटिंग कर. प्रथम फलंदाजी स्वीकारले. खरं तर आपण बहुतेक वेळेला पाहतो दिवसाच्या वेळेला सामने असतात त्यावेळेला सर्वच संघाने कमी तर म्हणेन जवळजवळ 99% संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात. पण तू फलंदाजी स्वीकारले. काही खास कारण. काही कारण नाही असं. नक्कीच काही कारण नाही. मतलब प्रथम फलंदाजी करताना किती धावामध्ये जाण्याचा प्रयत्न असेल निर्धारित 5 षटकामध्ये. जास्ती धावा करण्याचा प्रयत्न. आणि कोणते असे बॅटर असतील ज्यांनी खास अपेक्षा असेल. इमेश आहे, प्रथमेश आहे, भूषण आहे. असं पूर्ण संघ कंप्लीट आहे की संघामध्ये काय फेरबदल पाहायला मिळतील. फेरबदल पाहायला मिळतील. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा.
टेंबोली संघाने का टॉस आपण गमावलेला आहे. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय जांत्रेचा खारबाव यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख चषकाचं. या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण सुंदर आहे, खेळायला मजा येईल थोडी. तर टॉस गमावलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जर तुम्ही जिंकले असता तुमचा निर्णय कसा? आम्ही फलंदाजीच करणार होतो आम्ही पण. तुम्ही फलंदाजी करणार होते, मात्र आता प्लॅन बीचा तुम्हाला वापर करावा लागेल. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाला किती धावपत्ता थांबण्याचा प्रयत्न असेल 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू देणार. आणि कोणते असे गोलंदाज असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल? गोलंदाज तर ऋषी भंडारी आहे, कुमार आणि हर्षद. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल? फलंदाज. फलंदाज. आपल्या संघाला तुम्ही तर टॉस केल्या गेल्या टॉस जिंकलेल्या तो गावदेव वाडकर संघाने प्रथम फलंदाज मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सलामच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत संदीप गावण सर. हॅलो, थँक्यू सो मच शुभाजी धुमाळ. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडण्याआधी आपण एक छोटीशी संधी देऊया आमच्या डीजे मास्टर श्री सावंतला आणि ऐकूया एखादं सुमधुर गीत. नंतर आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये वळवतोय. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आहेत जयसिंगजी तरे साहेब, त्याच्यानंतर गोकुळचे पाटील साहेबांना आपण बघतोय आणि तदनंतर गणेशजी तरे हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. जामता राजा क्रिकेट संघ खारबाव आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2026 मध्ये आम्ही आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. अतिशय चांगले मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये संघ आपल्याला खेळताना दिसतील. चांगला प्रभाव प्रत्येक संघाचा दिसलाय. आज सकाळपासून चांगल्या मॅचेस झाल्या आणि आज सकाळपासून आपल्या भेटीकरता हा चौथा मॅच आलाय. आवाज पिनार विरुद्ध देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे असा हा संघ इथे खेळताना दिसतोय. बॅटिंग करत असताना वेळे टीमने समित 4 षटकांमध्ये 98 धावा जमा केलेत, 5 षटकांमध्ये 98 धावा जमा केलेत आणि 99 धावांचं लक्ष आवाज पिनार या संघासमोर ठेवलंय. आवाज पिनार टीमचे 2 बॅटरी गेलेत, प्रारंभिक फलंदाज गेलेत जे जबाबदारी स्वीकारतील. प्रणव आणि किरण, प्रणव भोईर आणि किरण भोईर हे 2 बॅटर मैदानाच्या आत. पहिले षटक टाकण्याकरता देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेळे टीमचा पहिला गोलंदाज तिथे सज्ज झालाय. बॉबी. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. 99 धावसंख्येचं भलं मोठं पहाड आहे. हे पहाड चढावं लागेल, हा डोंगर चढावं लागेल. गेम इज ऑन. लेफ्ट आर्मचा मारा, चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल चांगला टाकलाय, गुड लेंथ क्षेत्रामध्ये टाकल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि ऑफ स्टमर जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय. आत्मविश्वास त्यांना प्राप्त करावा लागेल कारण बॅटर बॉलर जर आपण बघितलं तर इकडे पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा तयार गोलंदाज. लेफ्ट आर्मचा मारा करतोय. हो, चांगला बॉल. यष्टीच्या पाठीमागे तिथे यष्टीरक्षक तैनात आहेत आणि त्याचबरोबर परत जावं लागतं या बॅटरला. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या आवाज पिनार या संघाला. धावसंख्या धावपळकाभर 0 असताना गॉन. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत कारण या आधी प्रणव बाद झाला,
सिल्वर डकचा तो शिकार बनलाय. 2 चेंडूचा सामना करत एकही धाव त्याला बनवता आली नाही. 99 धावसंख्येचं टार्गेट आहे, त्यामुळेच कदाचित जो दबाव आहे तो दबावामधून त्यांना बाहेर लवकरात लवकर पडायचं होतं. परंतु ते तिथे संयम पाहिजे. संयम नावाचा दागिना तुमच्याकडे असलं पाहिजे. बॉबी भोईर तयार, प्रणय भोईर सुद्धा खेळण्याकरता तयार. हा चेंडू इम्पॅक्ट सुद्धा बघितलं गेलंय, कुठल्या दिशेने हा चेंडू जातोय. इथे जर आपण इम्पॅक्ट बघितला तर आउटसाइड द लेग स्टंप हा इम्पॅक्ट दिसलाय. जोरदार अपील आणि पडणाऱ्या चेंडूची उंची सुद्धा जास्त होती, त्यामुळेच हा डॉट बॉल असेल. सलग 3 चेंडू डॉट टाकलेत, एक सफलता सुद्धा मिळून दिली बॉबी भोईर या गोलंदाजाने. सुरुवातीपासूनच धावा बनवायला पाहिजे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जर धाबा आल्या तर मग जे टार्गेट आहे ते टार्गेट एकत्रित दोन्ही बॅटरांनी विचारात घेऊन तो एक चांगला दृष्टिकोन तुम्हाला आखावायला लागेल. ओहो, आता टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. इथे सुद्धा धाबा मिळतात. आता धाव मिळतोय म्हणजे 4 बॉलच्या समाप्तीनंतर आता हे अकाउंट ओपन होतोय, खातं उघडलं गेलंय. 4 चेंडू नंतर 1 धाव मिळाली. जिंकण्याकरता 99 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रत्युत्तर देणारे आवाज भिनार या टीमला. पुढचा बॉल डाऊन द लेग, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाब्याची नोंद मिळते. अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2 धाबा. कधी कधी अशा प्रकारचे चेंडू टाकल्यानंतर फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होत असतो, कारण अशा वेळेस बॅटर ऑफ स्टंपर शफल होत असतात, क्रॉस होत असतात आणि आपलं शॉट सिलेक्शन योग्य पद्धतीने करत असतात. लोअर फुल टॉस बॉल स्विक केलं जाते या चेंडूला आणि ह्या पाठवून दिलं जातं बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. सीमारेषे पार मिळतील धाबा 4. चौकार. का होता बॅटर करता, कारण यावेळेला चेंडू पायावर किंवा यष्टांवर आदळण्याची दाट शक्यता होती. आता मात्र टायमिंग जुळून आलंय की काय बघूया. क्षेत्ररक्षक दूरवर होता, फायदा उचलला जातो बॅटरद्वारे. 2 धाव मिळतील स्कोअर लेग मधून थ्रो करण्याआधी बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 धाबांची पडली भर आणि ह्याच बरोबर पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 99 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आवाज भिनार संघाची धावसंख्या धावफळकावर आहे ती 8. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 91 धावांची आवश्यकता. 24 मध्ये पाहिजेत 91. आपण बघितलं तर त्या 8 बनल्यात आवाज भिनार या संघाच्या. आपण बघतायत देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान, स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेवी वेहळे विरुद्ध आवाज भिनार असा हा मॅच. पहिल्या इनिंगमध्ये काही चांगले अफलातून फलंदाजी झाली. एका बाजूला एक बॅटर अर्धशतक पूर्ण करतोय विजेंद्र पाटील, ज्यांनी कडक फलंदाजी केली. 16 चेंडूंमध्ये 9 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांच्या मदतीनं 68 धाबा नाबाद बनवल्या आणि त्याच्यामुळेच पहिल्या इनिंगमध्ये मजबूती निर्माण झाली वेहळे या टीमला. पहिल्या षटकामध्ये प्रत्युत्तरादाखल आवाज भिनार टीमच्या 8 धावा बनलेत. आता केतन मुकादम आलाय. फुल पिच बॉल होता. मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, धाव घेण्याची संधी मिळत नाही उजव्या हाताच्या बॅटरला. हा डॉट बॉल. प्रणय भोईर 3 बॉलला सामोरे गेलाय, 1च धाव त्याने आतापर्यंत बनवलंय. किरण भोईर एका चौकाराच्या मदतीनं खेळतोय 6 वर. दोघांनाही धावा बनवाव्याच लागतील. संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि संघर्ष हेच जीवन. पुढचा बॉल सरळ बॅटचा केलाय वापर. वापर चेंडू करतोय हवाई सफर. 6. पिच बॉल होता आणि त्या चेंडूवर सरळ बॅटने ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढला. 6 धाव मिळवल्यात.
6 धाबाच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 14 धाबा. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. भाऊ पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून योग्य तो निर्णय आलाय. अतिरिक्त धाव मिळाली. दबाव आता वाढताना दिसलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. धावसंख्या पोहोचली 15 वर. कारण कधी कधी मुद्दामून अशा प्रकारचे स्वैर चेंडू टाकले जात आहेत. दबाव कमी करण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजाचा. केतन मुकादम तयार. प्रणय भोईर करता. पुन्हा गतीमध्ये थोडासा बदल होतोय. रनअप मध्ये तो चुकलाय. डेड बॉलचा इशारा भाऊ पाटील यांचा येतोय. रेड वर्सेस व्हाईट असं म्हणलं तरी चालेल. कारण दोन्ही टीम चांगला खेळ करतायत. स्लोवर वन वाईड लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळेच भाऊ पाटील यांनी निरीक्षण केलं आणि पुन्हा वाईडचा इशारा त्याने आपल्यापर्यंत दर्शवलाय. गती कमी होती. उसळी सुद्धा जास्त होती आणि वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू जाताना दिसलाय. त्यामुळेच अतिरिक्त धावसंख्या 16. स्कोर मोज ऑन 16. पुन्हा आता पुढ्यात टाकलाय. या चेंडूला पाठवून दिलं ऑन साइडला. मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. त्याची मोडी वळणं होती. त्याच्यामधून आता एक्सप्रेस हवे पकडलंय. धावसंख्या 22. ओहो पुलपिच बॉल होता. वेळ इथे वाया गेले बॅटरची. कारण अगोदरच ते तयार होते ऑफ स्टंपर क्रॉस होण्याकरता. याआधी चेंडूची योग्य ती पाहणी त्यांनी करायला हवी होती. हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 22. 99 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आवाज भिनार या टीमला आपण बघतोय. पुढचा बॉल. आखू टप्प्याचा चेंडू आहे. वाईड लाईनच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. या षटकामध्ये 3 चेंडू गोलंदाजाने वाईट टाकलेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात 23 धाबा. 99 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळेच डील जी आहे ती चौकार आणि षटकारामध्येच करावी लागेल. आवाज भिनार या टीमला. फुलपिच बॉल होता. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडू ऑन साइडला. स्कोअरले क्षेत्रामधून शतरक्षक थ्रो करण्याआधी एकच धावसंख्येत होतोय बदल आणि धाबा लागल्या जातात 24. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा आल्या होत्या. ह्या षटकामध्ये धावसंख्या थोडीशी वाढतोय. स्कोर मोज ऑन 24. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. 24 धाबा. पुढचा बॉल. स्लोवर वन. पुन्हा ह्या वेळेला लेग कटर चेंडू होता. व्हाईट बॉल आहे. जवळजवळ थोडंसं महागडं सुद्धा हे षटक होताना दिसतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. आवाज भिनार या संघाच्या वेळे संघाविरुद्ध प्रतिकार करत असतानाच, प्रत्युत्तर देत असतानाच पुढे येऊन चांगलं केलंय शॉट सिलेक्शन आणि ह्या वेळेस टीम करता केलंय 6 धाबांचं कलेक्शन. मिळतील 6 धाबा. षटकार. आपल्यावर जर अन्याय होत असेल तर आवाज उठवणं फार गरजेचं होतं. तसा आवाज भिनार टीमने आपला आवाज उठवलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांची धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा. 1 गडी बाद 31 हे महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. ह्या षटकामध्ये 23 धाबा खर्च केल्यात केतन मुकादम या गोलंदाजाने. आता 18 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया. सध्या धावसंख्या आहे ती 31. म्हणजेच जिंकण्याकरता अजून जर आपण बघितलं तर रिक्वायर रन रेट आणि धावगती धावा किती पाहिजेत ते आपण चर्चा करूया. 18 मध्ये पाहिजेत 68. 18 मध्ये 68 धाबांची आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरता. आवाज भिनार या टीमला. UCN लाईव्ह या YouTube वाहिनीवर हे थेट प्रेक्षेपण तुम्ही बघू शकतायत.
प्रोप्रायटर म्हणून विजय पाटील यांना आपण बघितलेत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये जिग्नेश पाटील याआधी आपण पाहिले होते. प्रज्वल पाटील, मार्श पाटील, दक्ष पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये चांगलं काम ते करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला श्री साऊंड डीजे चांगलं ऑपरेटर त्यांना लाभलेत. शुभम पाटील आणि वंश भोईर हे ऑपरेटरचं काम इथे करत आहेत. ओ आता पुन्हा ऑफ स्टंपर शफल झालाय, गॅप शोधलाय, वन बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धाबा 4. खणखणीत चौकार. समाप्ती आणि धावसंख्या धावपळकावर लागली जाते ते 35 धाबा. तिसरे षटक टाकण्याकरता आलाय बॉबी. क्रिकेट खेळणं ही ज्याची हॉबी असा खेळाडू आहे मिस्टर बॉबी. सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरे षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. समोर बॅटर प्रणय. प्रणय सुद्धा चांगले फटकेबाजी करतोय. आता कावकोनर क्षेत्रामध्ये ह्या चेंडूला खेळून काढलं. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. धावसंख्या एकने पुढे जाताना धाबा लागल्या जात आहेत त्या 36 धावा. धावगती वाढलेली आहे आणि त्या अनुषंगाने बॅटर सुद्धा प्रयत्न करतायत आपल्या टीम करता. स्कोर इज 36. पुढचा बॉल स्लॉक करायचा होता. चेंडू हवेत आहे. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चूक आणि ह्या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 36. आहे उर्वरित चेंडूंमध्ये. म्हणजे तो जर आपण विचार केला तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 63 धावा बनवायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरता आवाज भिनार या टीमला. किरणकडून आशेचे किरण होते आपल्या टीम करता. किरणने 4 चेंडूचा सामना केला. 4 चेंडूंमध्ये आपल्या टीम करता 12 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर रितेश गेलाय. हा सुद्धा विस्फोटक खेळी करू शकतो आपल्या टीम करता. संकटमोचक बनायला पाहिजे. हिरो बनायची संधी प्रत्येकाला असतं परंतु जो रोल चांगला करेल ना तोच हिरो बनेल. नवीन बॅटर आला रितेश क्रमांक 4 वर. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये त्याला धाडलं गेलंय. आवाज भिनार या संघाकडून खेळत असताना त्याच्याकडून मोठी अपेक्षा. देवानंद तळे प्रतिष्ठान गावदेवी वेळे टीम चांगलं काम करतोय. ओहो फुलपिच बॉल होता. क्रॉस बॅटने खेळायचं होतं बॅटरला. फ्लाईट जास्त दिली होती. यावेळेला गोलंदाज बॉबी भोईरने पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर स्वतःला सावरतोय. चांगली वापसी करतोय बॉबी भोईर नावाचा हा खेळाडू. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत. धावपळकावर 36 धाबा. ओहो हा सुद्धा चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडलाय. थोडंसं वळण घेताना चेंडू दिसलाय. धाव घेण्याची संधी मिळत नाही रितेश या खेळाडूला. आता नियंत्रण ठेवलं गेलंय बॉबी भोईर याच्याद्वारे. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर 99 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आवाज भिनार संघाची धावसंख्या झाली 36. दबाव दडपण वाढत चाललंय. या दबावामधून बाहेर पडावं लागेल प्रत्युत्तर देणाऱ्या आवाज भिनार टीमला. हा सुद्धा तसाच बॉल. बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येताना दिसत नाही. अप्रतिम गोलंदाजी बॉबी भोईर याची. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 99 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आवाज भिनार टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 36. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 63 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 63 धावा. चार मिनिटं आहेत आता हे षटक टाकण्याकरता तुम्हाला. कारण 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला होता.
4 मिनिटांमध्ये षटक टाकायचं आहे. गोलंदाज नील. हाफ ट्रॅकर जास्त उसळी घेणारा चेंडू होता आणि तो वाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय आणि एक वॉर्निंग सुद्धा मिळेल या गोलंदाज नीलला. धावसंख्या धावपळकावर 37. आता अजूनही 62 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूंमध्ये. आव्हान कठीण आहे, अशक्य म्हणता येणार नाही. कधीही केव्हाही काही घडू शकतं असा खेळ म्हणजेच क्रिकेट. शॉर्ट बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळेच वाईड घोषित केलंय पंच भाऊ पाटील सरांनी. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. आतापर्यंत ह्या इनिंग मध्ये 7 चेंडू वाईट टाकलेत. गोलंदाजीमध्ये देवानंद तळेसाहेब प्रतिष्ठान स्वराज्य इंटरप्राइजेस गावदेवी वेळी टीमच्या गोलंदाजाने. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय. निळ थोडीशी खराब सुरुवात करून देतोय आपला टीम करता. धावसंख्या धावफलकावर 39 आणि आता विचार करायला भाग पाडलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि अशातच वेळ सुद्धा जास्त खर्च होऊ शकतोय. बदली गोलंदाज कोण असेल किंवा त्याला सल्ला दिला जातोय. सल्ला हा नेहमीच मोफतच असतोय, कारण जगातील एकमेव अशी गोष्ट जी अगदी स्वस्त असते तो म्हणजे सल्ला. सल्ला हवा असतो एकाला, देण्यासाठी 1000 जण असतात. मदत हवी असते एकाला, 1000 जण तिथे असतात, परंतु क्वचित एकच जण मदत करत असतो. अशा प्रकारची दुनिया आपल्याला बघायला मिळतं. इथे सुद्धा सल्ला दिला जातो गोलंदाजाला की या पुढचे चेंडू तरी लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी त्या विकेटवर आपण टाका. निळवर विश्वास ठेवलाय, पुन्हा तो तयार झालाय. धावसंख्या धावफलकावर 39. 99 धावसंख्येचा पाठला करत असताना अजूनही 60 धाबा बनवायच्या आहेत 12 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये पाहिजे 60. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर तयार आहे. हो, इथे नेमकं काय घडलंय? नो बॉल, कारण एकदा वॉर्निंग दिली होती, त्यामुळे हा सुद्धा जास्त उसळी घेणारा चेंडू होता, डोक्यावरून जाणारा चेंडू होता. नो बॉल, फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी सुद्धा मिळेल बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात 40 धाबा. 40 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या 40 धावफलकावर लागले जाते. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू हुक केला जातं या चेंडूला आणि पाठवून दिलंय खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. इथे व्हाईट बॉल सुद्धा टाकलाय, म्हणजेच हे षटक फायदेशीर होतंय बॅटिंग करणाऱ्या टीम करता. धावसंख्या अतिरिक्त धावसंख्येने वाढली जाते आणि धाबा लागल्या जातात 47. 47. स्कोर मोज ऑन 47. पुढचा बॉल, पुन्हा आता नियंत्रण सुटलंय. बॅटर आक्रमक भूमिकेमध्ये चेंडूला पाठवून दिलंय खाऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. सिक्सर. मॅसिव्ह हिट. महागडे षटक हे आपल्याला होताना दिसतोय. एकूण धावसंख्या झाली आहे ते 53. फायदा झालाय निळ याच्या या षटकामध्ये, कारण 2 षटकार लागलेत, 1 वेळा नो बॉल टाकलाय, 4 वेळा व्हाईट बॉल टाकलेत. जवळजवळ 17 धाबा त्यांनी ह्या षटकामध्ये खर्च केलेत आणि त्या सुद्धा 2 चेंडूंमध्ये खर्च केलेत. अजूनही 4 चेंडू त्याचे या षटकातील बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावर 53. विश्वास ठेवलाय, आत्मविश्वास वाढला पाहिजे, कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमच्या जवळचा मित्र कोण? तर तो तुमचा आत्मविश्वास. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. यश मिळवायचं आहे म्हणूनच आत्मविश्वास वाढवावा लागेल. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर प्रणय भोईर चांगलं बॅटिंग करतोय. 4 षटकाराच्या मदतीनं त्याने आता धाव बनवलेत. कडक फलंदाजी, उचललं या चेंडूला
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा गरुड झेप धावसंख्येची. धावसंख्या 59. 2 षटकांमध्ये फार कमी धाबा होते. त्याच्यानंतर तिसऱ्या षटक अप्रतिम टाकलं. फक्त 5च धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज बॉबी भोईरने. आणि त्याच्यानंतर या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजावर चोप, गोलंदाजावर प्रहार चढवलेत फलंदाज प्रणय भोईरने. आणि तो व्यक्तिगत खेळतोय 42 वर. ही इज प्लेइंग ऑन 42. 42 धाबा त्याने आता बनवलेत. काय घडलंय, काय बिघडलंय. पुन्हा एक व्हाईट बॉल. या सामन्यामध्ये या षटकात पंचांना जास्तीत जास्त कसरत करण्याची संधी मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 60. आणि जणू काही आता फलंदाज गोलंदाजाची लावतील वाट. धावसंख्या 60. आक्रमक भूमिका बॅटरनी घेतली आहे. अजून जिंकण्याकरता 39 धाबांची आवश्यकता 9 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडूला पाठवून दिलंय स्कोर लेग रिझन मध्ये. सीमारेषे पार षटकार. तीन 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात. आवाज बिनार या टीमच्या 66. आता अजून जर विचार केला तर 8 बॉल शिल्लक आहेत. आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता 33 धाबांची गरज आहे. 8 मध्ये पाहिजे 33 धाबा. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत. परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. आणि आवाज बिनार संघाने आता आवाज उठवलाय. आक्रमक भूमिकेमध्ये त्यांचे बॅटर आलेत. 48 वर खेळतायत बॅटर. आणि मला वाटतं इथे बॅटरला परत जावं लागेल. अप्रतिम कॅच, अविश्वसनीय कॅच टिपलाय या शतरक्षकाने. आणि अडथळा दूर केला बॅटरचा. बॅटर प्रणय भोईर 48 धावांची खेळी करून होत आहेत बाद. विकेटचं पतन झालंय. 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 66. 7 बॉल शिल्लक आहेत. आणि 7 बॉलमध्ये आवाज बिनार संघाला जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता. 7 म्हणजे पाहिजे 33. आता वजनदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्या खेळाडूकडून मोठी अपेक्षा होती तो खेळाडू आता इथे बाद झाला. 48 धाबा 14 बॉल फेस केले. 14 बॉलमध्ये 48 धाबांचं योगदान दिलं. 6 उत्तुंग षटकार आणि एका खणखणीत चौकाराच्या मदतीनं त्याच्या या 48 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि असं वाटलं होतं की आता विजय अगदी सहज आणि सोपा झालाय आवाज बिनार संघाचा. नवीन बॅटर संदीप आलाय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येताना दिसत नाही. याच बरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 99 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आवाज बिनार संघाची धावसंख्या झाली आहे ती 67 धाबा. 6 बॉल शिल्लक आहेत. आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 32 ची आवश्यकता. या 32 धाबा होतील की नाही आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. तुम्हाला थोडंसं कारण एक खेळाडू आता आतमध्ये घाबा लागेल. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घाबा लागेल. 20 मिनिटांचा अवधी तुम्हाला 4 षटकांकरता दिला होता आणि 27 मिनिटं झालेत. त्या कारणानं इथे तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आत घाबाच लागेल. याआधी आपण बघितलं की सोनूआई वडुनवघर या टीमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला गेला होता. जास्त वेळ त्याने सुद्धा खर्च केला होता. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 32 धाबांची आवश्यकता आवाज बिनार या टीमला. चांगला लढा
देताना दिसलेत आवाज भिनार संघाचे बॅटर देवानंद तळे साहेब प्रतिष्ठान स्वराज्य एंटरप्राइजेस गावदेव वेळे संघाविरुद्ध. कळवर टप्प्याच्या चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव मिळेल बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत 68 धाबा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 31 ची आवश्यकता. कठीण आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉल चुकीच्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू हवेत होता. ओहो, जगलर पाहायला मिळाले. थोडासा अंदाज बांधता आला नाही. 1 धाव आणि नो बॉल. कारण बघितलं तर बॅटिंग क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलाय आणि त्यामुळेच नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याची संधी बॅटरला. धावसंख्या 70. फ्री हिट होता. मुक्त संचार करण्याकरता प्रयत्न करतात बॅटर. आलेले बॅटर संदीप क्रमांक 5 वर त्यांना पाठवलंय. ज्यावेळेस आपल्याकडे शक्ती असते ना त्यावेळेस युक्तीचा सुद्धा वापर करायला पाहिजे. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धाबांची गरज आहे. 4 मध्ये पाहिजेत 29. 12 चेंडू अतिरिक्त टाकले गेलेत. एक्स्ट्रा या ठिकाणी टाकले गेलेत. चांगली माहिती अल्पेश गायकवाड आमचे स्कोरर आहेत. ते नेहमीच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. निलेश पाटील यांचं हे षटक आहे. याआधी आपण निळ याला बघितलं होतं. तो महागडा गोलंदाज ठरला. 30 धाबा एका षटकामध्ये त्याने खर्च केल्या. आता निलेश पाटील तयार. हो, स्ट्रेट ड्राईव्ह गोलंदाजाच्या दिशेने हा चांगला फटका. मिळतील धाबा 4. चेंडू सीमारेषे पार. जिल्हा प्रमुख चषक चौकार. मध्ये पाहिजेत आता 25. ओ, चांगला अँगल्स यावेळेला पाहायला मिळाले. गोलंदाजाचे लेग कटर चेंडू त्याने टाकलाय. म्हणजेच तुमच्याकडे गती असून चालत नाही. त्या गतीचा योग्य वापर सुद्धा करता आला पाहिजे. इथे हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 74. शेवटचे 2 बॉल. अंतिम क्षणी ऑफ स्टंपर शफल चाललाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळताना हा बॅटर दिसलाय. धाव काय तो सोडताना दिसत नाही. हा डॉट बॉल येईल आणि जवळजवळ 99% या मॅचवर कब्जा केलाय देवानंद तळे प्रतिष्ठान गावदेव वेळे या टीमने. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. जिंकण्याकरता धावा पाहिजेत 25. 1 चेंडू 25 ची गरज. सरळ बॅटनेच खेळताना बॅटर दिसलाय आणि 24 धाव्यानिशी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. आवाज भिनार या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन देवानंद तळे प्रतिष्ठान गावदेवी स्पोर्ट्स वेळे टीम. अभिनंदन असेल तुमचं. दोन्ही टीम लाईनअप मध्ये चला. हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदान सोडा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली मिस्टर विजेंद्र पाटील. ही इज द मॅन ऑफ द मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया. ऐकूया सुमधुर गीत.